तर आज आपण बघणार आहोत की फुलांच्या कापडापासून असं सुंदर असं पिन फुलपाखरू कसं बनवायचं. त्यासाठी रुंदी घ्यायची 5 इंच आणि उंची घ्यायची 3 इंच. लक्षात ठेवा, रुंदी घ्यायची 5 इंच आणि उंची घ्यायची आहे 3 इंच. अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं डिझाईन असलेलं कापड घ्यायचं आहे की जेणेकरून त्याचं पिनचं फुलपाखरू छान दिसावं. आता बघा, लहान लहान मुलींना हेअरस्टाईल वगैरे म्हणजे पिना वगैरे सुंदर घालायला आवडतात. आणि तुमच्या घरात जर लहान मुली असतील तर हे फुलपाखरूचे पिन तुम्ही नक्की शिवा. कारण आता बऱ्याच मुली, लहान लहान मुली अशा पिन खूप मार्केटमधून विकत आणून घालतात. तर आपण आपल्या घरामध्ये जर मशीन आणि अशा पद्धतीचे कापड असेल तर आपण घरी शिवू शकतो. आणि अशा पद्धतीने चौकोनी कापड मी करून घेतलेलं आहे. थोडंसं डिझाईन असणारं घ्या किंवा तुम्ही कुठलंही कापड जरी घेतलं तरी चालेल, पण थोडंसं डिझाईन असल्यावर छान वाटते. अशा पद्धतीने मी आता बघा फुलपाखरूसाठी प्लेट घालून घेतलेले आहेत. आणि आता मी हाताने धागे घालून घेत आहे. तुम्ही सेटिंगचं पण कापड घेऊ शकता, ते सुद्धा खूप छान दिसतं फुलपाखरू बनवण्यासाठी. अशा पद्धतीने मध्ये टाके घालून घ्यायचे आहेत. आणि आता आपल्याला कडेने असे बंद बांधून घ्यायचे. त्या कडेला बंद लावायचे. त्यासाठी रुंदी 6 इंच आणि उंची घ्यायची आहे 1.5 इंच. अशा पद्धतीने आपल्याला 2 पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. रुंदी घ्यायची आहे 6 इंच, लक्षात ठेवा, आणि उंची 1.5 इंच. अशा पद्धतीने 2 पट्ट्या मी कट करून घेतलेल्या आहेत मैत्रिणींनो. आता ह्या आपल्याला सुलट करून आपल्याला फुलपाखरूच्या कडेला ह्या पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. ह्याच्यामध्ये खूप फुलपाखरूची शोभा वाढते आणि खूप सुंदर दिसते. आता हे आपल्याला सुलट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही स्क्रूड्रायव्हर किंवा पिन असेल तर सुलट करू शकता, त्याने लगेचच सुलट होतं. तर बघू शकता अशा पद्धतीने मी आता हे बाहेर काढून घेत आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरातील कोणतंही कापड असेल किंवा ब्लाऊज पीस आपण शिवताना किंवा काही ना काहीतरी छोटे छोटे कापडं शिल्लक असतात ओढणीचे वगैरे, असे कलरफुल कापडं असतील तर मैत्रिणी खूप छान असं फुलपाखरू होतं. वेगवेगळ्या डिझाईनच्या तुम्ही आपल्या मुलींसाठी करू शकता आणि खूप सुंदर हे छान दिसतं. कारण हे केसात घातल्यावर ना तर खूप केसांची शोभा वाढते. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की शिवून बघा, काहीच अवघड नाही, खूप सोपं आहे. त्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे. आता ह्या दोन्ही पट्ट्या आपल्याला अटॅच करून घ्यायच्या आहेत. आता बघू शकता मी मशीनवरच ह्या दोन्ही पट्ट्या अटॅच करणार आहे. बरोबर सेम टू सेम असं इकडे एकदा आणि इकडे एक असं दोन्ही लावायचे आहेत. आता 2-2 टाके आपल्याला घालून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मी 2-3 टाके घालून घेतलेले आहेत. थोडेसे जास्त घाला की जेणेकरून ते उसवू नये, यासाठी तुम्ही थोडीशी काळजी घ्या. तर अशा पद्धतीने 2-2 मी टाके घालून घेतलेले आहेत. तर बघू शकता आपलं शिवून तयार ओके झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मध्ये असे गोल फिनिशिंग पट्टी लावून घ्यायची आहे. त्यासाठी घ्यायची आहे रुंदी, बघू शकता 4 इंच घ्यायची आहे आपल्याला. आणि रुंदी 4 इंच आणि उंची आपल्याला 1 इंच, 1 ते 1.25 इंच घ्यायची आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने ही पट्टी पण आपल्याला शिवून सवच्च करून घ्यायची आहे. आणि ही बरोबर आपल्याला गोल फुलपाखरूच्या मध्ये आपल्याला लावून घ्यायची आहे. कारण आपल्याला तिथे पिन लावायचे आहे, त्यासाठी आपल्याला हे गोल लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता आता हे सुद्धा मी सुलट करणार आहे मैत्रिणींनो. हे पण स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने मी सुलट करत आहे. आता बरोबर आपल्याला फुलपाखरूच्या मध्ये ही अशी पट्टी लावून घ्यायची आहे. आता जे दोरे वगैरे राहिले ते सगळे काढा. आता अशा पद्धतीने आता आपल्याला मधोमध पट्टी लावून घ्यायची आहे. तर बघू शकता आता ही पट्टी मी आता बरोबर हाताच्या साहाय्याने टाके घालून घेणार आहे. तुम्ही मशीनने पण घालू शकता, पण आता व्यवस्थित टाके यावेत यासाठी मी हातानेच घालणार आहे. तर बघू शकता आता मी हाताने टाके घालणार आहे. आता हे जे आहे ते बरोबर दुमडायचं आहे की जेणेकरून फिनिशिंग छान दिसावं बाहेरून पण, आणि बरोबर आपल्याला 2-3 टाके घालून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी सुई धाग्याने त्याच कलरचा धागा घेतलेला आहे आणि आता मी टाके घालणार आहे. एक 4-5 तर टाके घाला की जेणेकरून ते उसवायचं बघू नये, यासाठी आपल्याला व्यवस्थित टाके घालून घ्यायचे आहेत. तर खूप सोपं आहे मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा एकदा नक्की ही फुलपाखरूची पिन तयार करा. बघू शकता आता मी टाके भरपूर घातलेले आहेत. आता ते निघणार नाही. आता मी कट करून घेणार आहे.
तर अशा पद्धतीने ओके झालेलं आहे. आपली टिकटॉकची पिन आहे ती मी घातलेली आहे. तुमच्याकडे कोणतंही दुसरी पिन असेल तर तुम्ही घालू शकता. आता इथे टिकटॉकची पिन तुम्हाला घालून दाखवते आणि मी केसात पण घालून दाखवणार आहे. खूप सुंदर आणि शोभा येते केसांना, खूप सुंदर आणि छान दिसतं. तर अशा पद्धतीचे तुम्ही पिनाचे फुलपाखरू नक्की तयार करून बघा. खूप सुंदर आणि छान दिसतं आणि खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलं आहे. आपल्या घरामध्ये तुकडे तुकडे तर पडलेले असतातच इकडं तिकडं, त्याच कापडाने आपल्याला हे शिवून घ्यायचं. तर बघू शकता आता केसामध्ये किती सुंदर आणि छान हे दिसत आहे. तर अशा पद्धतीचे तुम्ही फुलपाखरू नक्की तयार करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही ह्याच्यावर खडेसुद्धा लावू शकता. आता मी एक लावलेला आहे, तुम्हाला ते पण दाखवते. तर मैत्रिणींनो, आता बघू शकता इथे गोल्डन खडाही मी लावलेला आहे. तुमच्याकडे कोणताही जर खडा वगैरे असेल आणि शोचं काहीही असू द्या तर ते तुम्ही वरती लावा की जेणेकरून खूप छान दिसतं. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये फुलपाखरूची पिन नक्की बनवा. एखादं 2-3 खडे तर लावू शकता. आता मी इथे एकच लावलेला आहे तर किती खूप सुंदर आणि छान दिसत आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. त्याकडे कोणतेही गोल्डन खडा असेल तर तोही लावा. मी इथे लावलेला आहे, खूप छान दिसतो.